आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत ते कोणत्याही फॅकल्टी मधले असतील, मग आर्ट असेल, सायन्स असेल किंवा मग कॉमर्स असेल. विद्यार्थी मित्रांनो, सध्या जी अप्लिकेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे, अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही विद्यार्थी जे आहेत म्हणजे सायन्स फॅकल्टीचे विद्यार्थी, जास्तीत जास्त विद्यार्थी काय करतात तर ते विद्यार्थी पीसीबी पीसीएमच्या माध्यमातून ते काय करत असतात. कोणी फार्मसीकडे जातात, कोणी वेगवेगळ्या डिग्रीकडे जातात, कोणी नर्सिंगकडे जातात. तर काही जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी काय करतात, नीट जेईईच्या मागे लागून कुठेतरी क्लास करत असतात. विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि स्कोर जर आपल्याला त्या ठिकाणी आला नाही तर काय होतं जाते, आपल्या त्या विद्यार्थी काय करतात, 1 वर्ष गॅप देत असतात आणि पुन्हा त्याची प्रिपरेशन करत असतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांना ऍव्हरेजली मार्क्स असते, 50% ऍव्हरेजली मार्क्स असते, 60% असेल, 65% असेल, तर हे विद्यार्थी काय करतात तर प्लेन बीएससी करतात. प्लेन बीएससी केल्यानंतर मग यांच्याकडे ऑप्शन काय असते, प्लेन बीएससी केल्यानंतर एमएससी करणे बस झालं, त्याच्यानंतर काहीच नाही. मग ते सर्व विद्यार्थी कुठे येतात तर ते सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये सध्या कमीत कमी वयामध्ये आपण लवकरात लवकर नोकरीला, शासकीय नोकरीमध्ये कशी लागाल या संदर्भात 2011 नंतर जे काही कल होता तो कल बंद झालेला होता. आणि तो कल होता फक्त डीएडचा कल होता. म्हणजे तुम्ही एक शिक्षक बनू शकत होता, डीएड करू शकत होतात. परंतु मधल्या काळामध्ये 2023 पर्यंत 24 पर्यंत या डीएडचा मात्र नामनेश, म्हणजे डीएड होतच नाही, डीएड बंदच केलं गेलं असं त्या ठिकाणी स्पष्ट लोकांच्या मताने, असं वेगवेगळ्या दृष्टीने काय चालू होतं, म्हणजे बातम्या चालू होत्या किंवा लोक सुद्धा म्हणायचे डीएड करून काही उपयोग नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, आता मात्र या डीएडला स्कोप आलेला आहे. मग हा स्कोप कसा आला आहे ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही जे अपडेट असेल ते अपडेट आपल्याला ऑथेंटिक मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्ही 12वी पास असाल, तुमचे कोणी विद्यार्थी मित्र असेल, कोणाचे नातेवाईक असेल, कोणी कर्मचारी असतील किंवा कोणाचेही कोणी रिलेटिव्ह असेल तरी तुम्ही त्यांना ते सजेस्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, डीएड कोण करू शकते तर 12वी पास असणारा कोणताही विद्यार्थी डीएड करू शकते. पर्सेंटेजची अट काय तर पर्सेंटेजची अट आहे 49.50% जर असेल तर ओपनच्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येते, त्याच्यापेक्षा कमी असेल तर अर्ज करता येत नाही. नंतर मागासवर्गीय कॅटेगरीतून येणारे जे विद्यार्थी आहेत, एससी एसटी ओबीसी जे काही विद्यार्थी असतील त्यांना 44.5 म्हणजे 45%, 44.5% जर गुण असेल तर तुम्हाला अर्ज करता येते, त्यापेक्षा कमी असेल तर अर्ज करता येत नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फीज जी आहे ती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्याची फीज आहे फक्त 100 रुपये. आणि इतर जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र फीज आहे 200 रुपये ऑनलाईन अप्लिकेशनची. मग अर्ज प्रक्रिया ही सध्या सुरू झालेली आहे. ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे ना, लास्ट तारीख जी आहे ती 25 तारीख लास्ट डेट आहे. म्हणजे आजपासून पुन्हा आपल्याकडे 12-13 दिवस आपल्याकडे शिल्लक राहिले. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यात काय करू शकता, अर्ज करू शकता. एक लक्षात घ्यायचं आहे, डीएड का करावं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 11-12 पर्यंत डीएडचा खूप जास्त कल असायचा. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक शिक्षक सांगायचा की डीएड कर. ज्याला 80% असेल, 85% असेल, प्रावीण्य प्राप्त असेल तर तो डीएडच करायला लावायचा. म्हणजे तेव्हा नीट आणि जेईईचं मात्र फॅड नव्हतं, तेव्हा नर्सिंगचं फॅड नव्हतं, तेव्हा बाकी इतर जे डिग्री आहेत त्यांचं फॅड नव्हतं. आता जे काही जेएनएम एनएम चालू आहे त्याचा तुम्हाला पगार माहिती आहे. जेएनएम एनएम वाले विद्यार्थी किती रुपये कमवतात तर प्रायव्हेट जॉब करून 3000-7000 रुपये ते कमवतात. त्यापेक्षा आता डीएड करणं बेटर राहणार आहे. मग डीएड करणं बेटर का तर 2011-12 नंतर जे काही फॅड या डीएडचं गेलं आणि 2024 पर्यंत जे काही आता जे 2 भरत्या झाल्यात, जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 19 मध्ये भरती झाली, तेव्हा बाकी लोकांचे डोळे उघडले, विद्यार्थ्यांचे डोळे उघडले. आणि या वेळेला डीएड केलेले जे विद्यार्थी 2011-12 पर्यंत डीएड केलेलं होतं, जी एमपीसी स्पर्धा परीक्षा करत होते, कोणी सरळ सेवेची प्रिपरेशन करत होते, असे वेगवेगळ्या भरती होत नव्हती, त्यावेळेला वेगवेगळ्या नोकऱ्यांवरती विद्यार्थी लागलेत. आणि मात्र ज्या वेळेला शिल्लक विद्यार्थी राहिलेले होते ते मात्र काही विद्यार्थी 2-2, 3-3 मेन्स दिलेले होते. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाची हुलकावणी मिळाली, परंतु त्यांना काही नोकरी मिळत नव्हती. असे सर्व विद्यार्थी सीटीईटी टीईटी पास झालेत आणि त्याच अभ्यासामध्ये पास झाले. आणि ते विद्यार्थी सर्व 2019 मध्ये शिक्षक झालेत, नंतर 2022 मध्ये ते शिक्षक झालेत. आणि त्यानंतर जे डीएड झालेला जो काही कल होता, तो जो काही स्टॉक होता, एका भाषेत स्टॉक होता, तो सर्व स्टॉक संपलेला आहे. त्यामुळे डीएडला मात्र आता पुनर्जीवन होणार आहे. डीएड मात्र करण्याचा जो स्कोप आहे तो गेल्या वर्षीच आपल्याला दिसला आहे. त्यापूर्वी फक्त मुलीच डीएड करत होत्या 2024 पूर्वी. त्यावेळेला फक्त गव्हर्नमेंटच कॉलेज त्या ठिकाणी होते. त्याच्या पूर्वी जे 2011 पर्यंत एका सिटीमध्ये 10-10, 20-20 कॉलेजेस डीएडचे राहायचे, परंतु आता फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस शिल्लक आहेत.
काहीच बोटावर मोजण्यासारखी जी खाजगी संस्था आहेत ज्या डीएडच्या आहेत त्या चालू आहेत. मग या वेळेला आपण अप्लिकेशन का करायचं? आपल्याला संधी आहेत का? तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो संधी आहे. तुम्हाला डीएड करायचं आहे तर तुम्हाला कोणत्या याच्यातून करावं लागेल? इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढलेल्या आहेत, त्यामुळे इंग्रजी माध्यमातून जर तुम्ही डीएड करत असाल तर तुमचा अजून जास्त तुम्हाला फायदा असणार आहे. बीएड पेक्षा डीएड वाल्यांच्या विद्यार्थ्यांचा जास्त फायदा असणार आहे. नंतर आपल्याला स्कोप सुद्धा जास्त असणार आहे. स्कोप का जास्त असणार आहे? मराठी मीडियम मधून जरी डीएड केलं तरी स्कोप तुम्हाला असणार आहे. का? तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी शाळा कधीच बंद होणार नाही, कारण आपल्या राज्याची मराठी भाषा आहे, आपली मातृभाषा मराठी आहे, आपला जन्म मराठी शाळेतून सुरू झालेला आहे, तर त्या मराठी शाळा कधीही बंद होणार नाहीत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून डीएड सुद्धा बंद होणार नाही. जर बंद झालं असतं तर विद्यार्थी मित्रांनो अप्लिकेशन फॉर्म सुरू झाले नसते. त्यामुळे ज्या मुलींना 65% आहे, 70% असेल, 75% असेल, 80% असेल, जे आर्ट फॅकल्टीचे आहेत त्यांनी डीएड बीए नंतर करा, पण पहिल्यांदा डीएड करा, ज्यामुळे तुम्ही प्रोफेशनल एज्युकेशन घेऊन हा डिप्लोमा घेऊन कुठेतरी शिक्षक होणार आहात. कारण आता जुना जो लॉट होता 2013-14 पर्यंत, हा लॉट सर्व संपलेला आहे. आणि आता जी भरती पवित्र पोर्टलची सुरू आहे यामध्ये सुद्धा 2011-12 पर्यंत ज्यांनी डीएड केलं, ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे तेच विद्यार्थी आता सुद्धा आहेत, जे आता 35 वर्षाचे आहे, कोणी 34चे आहे, कोणी 33चे आहे. ही वास्तविकता आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हे समजून घेतलं पाहिजे आणि डीएड करायचं आहे. लास्ट तारीख आहे आपली 25 तारीख. ऑनलाईन अप्लिकेशन करून ठेवा, नंतर विचार करा करायचे की नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना 44.5% पेक्षा जास्त गुण आहे तो अर्ज करू शकतो कॅटेगरीतला, आणि जे ओपन कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत त्यांना 49.5% गुण आहे 12वी मध्ये कोणती फॅकल्टी ते अर्ज करू शकतात. मग इतर जे काही कोर्सेस आहेत त्यापेक्षा डीएड सुद्धा बेटर आहे, हे लक्षात घ्या. सीटीटी टीईटी जर तुम्ही पास असलात तर नक्की 100% तुम्ही टेट मध्ये जे काही गुण घेतात, जे काही सरळ सेवेचा अभ्यास करतात किंवा जे काही एमपीसी अभ्यास करतात तोच अभ्यासक्रम या ठिकाणी असतो आणि त्यामुळे तुम्ही ते पास होणार आहात विद्यार्थी मित्रांनो. तर अशी उत्तम संधी शिक्षक बनायची, ज्यांना पॅशन आहे, ज्यांना वाटतं की मी शिक्षक झालो पाहिजे, माझी स्वप्न आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा, तुमच्या ग्रुपला शेअर करा, तुमच्या प्राध्यापकांच्या ग्रुपला शेअर करा, कर्मचाऱ्यांच्या ग्रुपला शेअर करा, शिक्षकांच्या ग्रुपला शेअर करा, जेणेकरून आपल्या या डीएडच्या माध्यमातून चांगल्यात चांगला क्वालिटी शिक्षण घेऊन आपण आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या जडणघडणीतील विद्यार्थ्यांना कसं देशाच्या या चांगला नागरिक कसा करता येईल यासाठी सुद्धा आपण एक हातभार या डीएडच्या माध्यमातून आपण लावू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे अपडेट, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा. माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर व्हॉट्सअपद्वारे मेसेज करा, नक्कीच आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. दुसरी एक बाब की ज्याच्यावरती फॉर्म भरायचा आहे ते लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे. 25 तारीख शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा. धन्यवाद.